या व्हिडिओमध्ये दिलेला हवामान अंदाज विश्लेषण आणि माहिती केवळ माहिती आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आहे। हे चॅनल स्वतंत्र असून आम्ही कोणतेही अधिकृत सरकारी प्राधिकरण किंवा प्रमाणित हवामान संस्था नाही। आम्ही कुठलेही अधिकृत हवामान संस्था नाही आहे। उपलब्ध हवामान मॉडेल्स आणि सार्वजनिक डेटाच्या आधारे अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असला तरी आम्ही या अंदाजाच्या 100% अचूकतेची, पूर्णतेची आणि विश्वासार्हतेची कोणतीही कायदेशीर हमी देत नाही। या अंदाजाची कुठलीही कायदेशीर हमी आम्ही देत नाही। त्यानंतर प्रेक्षकांना ताकीद दिली जाते की शेती, प्रवास, आर्थिक गुंतवणूक किंवा आपत्ती व्यवस्थापनासारखे कोणतेही अत्यंत महत्त्वाचे निर्णय केवळ या व्हिडिओच्या आधारे घेऊ नयेत। अधिकृत हवामान इशारे, सतर्कता आणि अचूक माहितीसाठी कृपया केवळ भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD आणि स्थानिक सरकारी प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे। या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीवर अवलंबून राहिल्यामुळे किंवा त्या माहितीचा वापर केल्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसानीस, दुखापतीस किंवा कायदेशीर परिणामांना या चॅनलचा निर्माता, मालक किंवा प्रशासक कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही। हे आमचं, आपण ज्याला वैधानिक इशारा ज्याला म्हणून डिस्क्लेमर, हे आम्ही आधी सांगतोय। त्यामुळं आम्ही प्रयत्न करतोय अचूक हवामान अंदाज देण्याचा, पण हवामान हे कोणाच्या हाती नसते। त्यामुळं काही कोणाचं नुकसान झालं तर त्यासाठी आम्ही जबाबदार नाही। नमस्कार, मी गजानन जाधव बोलतो। या आठवड्यात सुद्धा मागच्या आठवड्यासारखेच हवामान राहण्याचा अंदाज आहे। कोणत्याही कमी दाबाच्या पट्ट्याची या आठवड्यात शक्यता नसल्यानं मोठा दिवसभर चालणारा सार्वत्रिक पाऊस अपेक्षित नाही। मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार पाऊस पडू शकतो, ज्याबाबत निश्चित कुठे व किती पडेल हे सांगता येत नाही। आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांचे प्रमाण हे 20 लिटरच्या पंपाचा असून पंप बदलल्यास त्यानुसार औषधाचं प्रमाण बदलावं। फवारणी करताना विषबाधा होणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी। 12 तारखेच्या अमावस्येनंतर 3 दिवसाच्या आत ज्या पिकांवर आळी येऊ शकते अशा पिकांवर अंडीनाशक सरेंडरचा फवारा अवश्य द्यावा।